मित्रांनो, पंढरपूरकरांसाठी आणि विठ्ठल भक्तांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. विठ्ठलाच्या दर्शनानंतर आता थेट तिरुपती बालाजीचं दर्शन घेणं सोपं झालंय. कारण 17 मे पासून रेल्वे प्रशासनाने गाडी नंबर 17438 पंढरपूर ते तिरुपती ही नवीन गाडी कायमस्वरूपी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी कधी धावणार, कोणत्या मार्गाने जाणार आणि तिकीट किती असणार, या सर्वांची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी ईशान आणि तुम्ही पाहत आहात ट्रेन लव्हर्स IM. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, गाडी नंबर 17438 पंढरपूर ते तिरुपती ही एक मेल एक्सप्रेस असून ही गाडी दर रविवारी रात्री 8 वाजता पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून सोडली जाईल. पंढरपूर ते तिरुपती हे 1160 किलोमीटरचे अंतर ही गाडी 27 तास 30 मिनिटात पूर्ण करणार आहे. या प्रवासात गाडीचे एकूण 26 थांबे असतील आणि या गाडीचा सरासरी वेग ताशी 42 किलोमीटर इतका असेल. मित्रांनो, आता वळूया तिकीट दरांच्याकडे. पंढरपूर ते तिरुपती प्रवासासाठी स्लीपर क्लास साठी 565 रुपये, थर्ड AC साठी 1475 रुपये, तर सेकंड AC साठी 2100 रुपये तिकीट दर आहे. आता मित्रांनो, जाणून घेऊया या गाडीचे सविस्तर वेळापत्रक. ही गाडी दर रविवारी रात्री 8 वाजता पंढरपूरवरून निघेल. त्यानंतर रात्री 8:23 मोडलीम आणि रात्री 8:50 गाडी कुर्डवाडी जंक्शनला पोहोचेल. कुर्डवाडीला 5 मिनिटाचा थांबा घेऊन ही गाडी पुढे 9:25 बार्शी टाउन, 9:55 धाराशिव आणि रात्री 11:25 लातूरला पोहोचेल. लातूरला 5 मिनिटाच्या विश्रांतीनंतर गाडी लातूर रोड, उदगीर, बिदर, जहिराबाद, विकाराबाद मार्गे पुढे प्रवास करेल. सोमवारी सकाळी 7:20 गाडी सिकंदराबाद जंक्शनला पोहोचेल. तेथे 10 मिनिटाचा थांबा आहे. त्यानंतर काचीगुडा, शादनगर, मेहबूबनगर, कर्नूल सिटी आणि दुपारी 3:15 डोने जंक्शन असे थांबे घेत ही गाडी संध्याकाळी 4:18 गुटी जंक्शनला पोहोचेल. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात ताडीपत्री, येरागुंटला, कडप्पा आणि रात्री 9:43 रेणीगुंटा जंक्शनला गाडीचा थांबा आहे. शेवटी तब्बल 1159 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून सोमवारी रात्री 11:30 गाडी तिरुपतीला पोहोचेल. तर मित्रांनो, पंढरपूरकरांना आता तिरुपतीला जाण्यासाठी ही हक्काची गाडी मिळाली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या प्रवासाची आवड असणाऱ्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण एका अशा नवीन माहितीसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.